2025 हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी खऱ्या अर्थाने लगीन घाईचं वर्ष ठरलं. प्राजक्ता गायकवाड, सोहम बांदेकर, पूजा विरारी किंवा सोशल मीडिया गाजवणारा सूरज चव्हाण, एका पाठोपाठ एक अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकले. नुकतंच लग्नानंतर होईलच प्रेम या लोकप्रिय मालिकेतील काव्या म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी ज्ञानदा रामतीर्थकरने साखरपुडा करत सर्वांना सरप्राईज दिला. ज्ञानदाने आधी मेहंदीचा व्हिडिओ शेअर केला, नंतर होणारा नवऱ्याचा हात हातात घेऊन तिने पोस्ट केली. तिने नवऱ्याचा चेहरा मात्र दाखवला नाही. काही वेळाने ज्ञानदाने साखरपुड्याचे फोटो सर्वांसमोर दाखवले. ज्ञानदाचा होणारा नवरा हा सिनेमॅटोग्राफर आहे हे सिद्ध झालं. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरी मधून ज्ञानदाची आणि त्याची प्रेम कहाणी अगदी मोजक्या शब्दात सांगितली आहे. ज्ञानदाच्या हातावर ज्याच्या नावाचा रंग चढलाय तो आहे हर्षद आत्माराम. हर्षदने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत प्रेम कहाणी सांगितली. त्यांनी असं लिहिलंय की 7 वर्ष प्रेमाची, सहनशीलतेची, नकाराची आणि धड्याची, आता तरी प्रत्येक दिवस एकमेकांना निवडण्याची, एंगेज झालो. हर्षदच्या या स्टोरी मधून हे जाणवतं की त्यांच्या प्रेम कहाणीत अनेक अडथळे आले, ज्यावर ते मात करत दोघेही आता इथपर्यंत पोहोचले. 2019 पासून दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. आता साखरपुडा केल्यानंतर दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. खरं तर या दोघांची मैत्री फार जुनी आहे. ज्ञानदाने 2019 मध्ये हर्षद सोबतचा एक गोल्ड फोटो शेअर केलेला होता. याशिवाय ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या सेटवर सुद्धा तो तिला भेटायला गेल्याचा एक फोटो समोर आला. त्यावरून ते दोघं फार पूर्वीपासून एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं. ज्ञानदा आणि हर्षदची मैत्री तब्बल 6 वर्षांपूर्वीची आहे. ज्ञानदा कॅमेरा समोर अभिनय करते, तर तिचा नवरा हर्षद आत्माराम हा कॅमेरा मागील जादूगार आहे. हर्षद व्यवसायाने डीओपी आहे. त्याने आजवर अनेक नामांकित जाहिराती आणि चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली आहे. विशेष म्हणजे त्याचा बंधू नावाचा चित्रपट लवकरच आता प्रदर्शित होणार आहे. तर तुम्हाला ज्ञानदा आणि हर्षदची ही जोडी कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच मनोरंजन क्षेत्रातील अपडेट जाणून घ्यायचे असतील तर मराठी मनोरंजन विश्वला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कॉमेंट करा. बोलो सेंटर इथे